शांतीत क्रांती सिरीजचा सेकंड सीझन येतोय आणि त्याच निमित्तानं सिरीजमधले तिघे जण मुख्य अभिनेते माझ्यासोबत आहेत, ते म्हणजे ललित, आलोक आणि अभय. सो तिघांशी थोड्याशा गप्पा मारूया. ट्रेलर आम्ही पाहिला आहे, खूप धमाकेदार आहे पहिल्या सीझनप्रमाणे. सो काय सांगाल, काय असणार आहे सेकंड सीझनमध्ये? कोण शांतीत क्रांती करतं यावेळेस? पहिला सीझन खूपच लोकांना आवडलेला होता आणि दुसरा सीझन त्याच्यापेक्षाही जास्त एक्साइटिंग आहे. सोनी लिव्हवरती येतो आहे. TVF आणि भाडीपं एकत्र येऊन करतायत शो आणि आम्ही तिघं परत आहोत, तर त्याच्यामुळे खूपच एक्साइटमेंट आहे. जे तू विचारलंस तसं की मागच्या वेळेस आम्ही प्रवास केला नव्हता. आम्ही फक्त लोकांना म्हटलं होतं की आम्ही प्रवासाबद्दलची आमची वेबसिरीज आहे, पण आम्ही अडकलो होतो एका ठिकाणी. पण ह्या सीझनमध्ये तसं नाही होते. आम्ही खरा असा प्रवास केला आहे आणि तो तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार आहे आणि ते खूपच एक्साइटिंग आहे. कारण आम्ही खूप शहरं बदललीत, खूप ठिकाणं आम्ही तिथे फिरलो आहे, खरंसुद्धा फिरलो आहे आणि शूटिंगसाठी पण फिरलो आहे. तर ते सगळं बघायला आणि त्याच्यामुळे जे काही गमती घडतात या तिन्ही लोकांच्या आयुष्यामध्ये आणि त्या जर्नीमध्ये, ते खूपच बघायलाही खूप गमतीशीर असणार आहे आणि गोष्ट म्हणून पण तुम्हाला ते बघायला खूप आवडेल. सो आलोक, तू काय सांगशील? दोघं बोललेत बरंचसं, पण पहिल्या सीझनचीच गोष्ट पुढे जाते. त्यामुळे जो बघितला नसेल पहिला सीझन, तर तुम्ही बघा नक्की. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या सीझनची मजा घेता येईल असं मला वाटतं. 30-3 कॅरेक्टर काही 1-1.5 वर्षांनी आपल्याला परत भेटणार आहेत, का 3 वर्षांनी, का 1.5 वर्षांनी? 2 वर्षांनी. मधलं एक उत्तर देऊन टाकलंस तू. काही काळाने ते भेटतात. त्याच्यामुळे तुम्हाला पहिला सीझन बघावाच लागेल. आणि या दोन्ही ॲक्ट्रेसबरोबर काम करायला मला कायमच मजा येते. हे दोघंही म्हणजे आम्ही तिघंही एकमेकांचे ऑफस्क्रीनही मित्र आहोत चांगले. त्यामुळे त्या कामात खूपच मजा येते. आणि या व्यतिरिक्त सुद्धा अनेक ॲक्ट्रेस आहेत ज्यांची तुम्हाला कामं बघायला मिळतील. ओके, जसं आलोक म्हणाला की तुमची ऑफ स्क्रीनसुद्धा खूप चांगली केमिस्ट्री आहे. सो पहिल्या सीझनमध्येही एकत्र होतात. सो आता तर आणखीनच बॉन्ड घट्ट झाला असेल. सो तीन तिघाड काम बिघाड असं तिघांमध्ये कधी होतं का? 3 तिघड काम बिघडपेक्षा आम्हाला 3 तिघडा काम तगडा असं मला वाटतं. याच्यावर आम्ही त्यामुळे सीझन 2 आलाय आणि मला वाटतं 3 लोकांची मैत्री ही मला वाटतं खूपच जुन्या काळापासून फेमस आहे. आपण जर बघितलं पुराणापासून मला वाटतं की त्याचे संदर्भ सापडतात आपल्याला. पण प्रत्येक ग्रुपमध्ये म्हणजे किंवा 3-3 लोकांचे असे खूप ग्रुप्स असतात. आणि आमचं म्हणाल तर आम्हाला उलट ही संधी मिळाली की सेकंड सीझन आम्हाला करायला मिळतोय. तर त्याच्यामुळे काय होतं की फर्स्ट सीझनमध्ये काम केल्यानंतर हे खूप फिल्ममध्ये नाही होत हे असं, किंवा बाकीच्या कुठल्या माध्यमात तसं होत नाही. पण वेब सिरीजमध्ये होतं की तुम्हाला तुमचेच कॅरेक्टर्स परत एकदा परफॉर्म करायला मिळतात. तुम्हाला अजून काहीतरी त्याच्यामध्ये चेंजेस करायला मिळतात, त्याच्यामध्ये काहीतरी एक्सप्लोअर करायला मिळतं. तर ती संधी या निमित्ताने आम्हाला मिळाली आहे. आम्ही पहिल्या सीझनलाही खूप कम्फर्टेबल होतो एकमेकांना, खूप सपोर्टिंग होतो एकमेकांना आणि तेच आम्हाला मला वाटतं ते वर्क झालं सीझन 1मध्ये आणि ते अजून जास्त एक्सप्लोर आम्ही केलं आहे सेकंड सीझनमध्ये. त्याच्यामुळे तो अजून जास्त चांगला झाला आहे असं आम्हाला वाटतं. किती काम बिघडली तुझी सांग जरा. माझी कामं बिघडली म्हणजे यांच्यामुळे? तू पर्सनल नाही, असं काही नाही. नाही, मला असं वाटतं की ऑफस्क्रीन मैत्री आणि ऑनस्क्रीन मैत्री असं मला काही बघता येत नाही. आमची जी ॲक्च्युअल मैत्री त्याचं रिफ्लेक्शन आहे. आणि काय 2 लोकं एकत्र आली तरीसुद्धा प्रॉब्लेम्स होतातच. त्यामुळे माणूस एकटा असतो तेव्हा सुखाने जगत असतो. अजून एक जरी व्यक्ती आली की प्रॉब्लेम्स येतात, मजा पण जास्त येते. त्यामुळे मजा हवी असेल तर प्रॉब्लेम्सला पण सामोरं जायला पाहिजे असं मला वाटतं. नाही आत्ता आय पार्ट ऑफ द गेम. थिंक आत्ता ह्या सीझनच्या निमित्ताने आम्ही म्हणजे ॲक्च्युली आम्ही तिघं एकत्र काम करण्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये भेटलो आणि त्यानंतर आमची मैत्री झाली. पण आता आम्ही खूपच वारंवार भेटत राहतो आणि आमचं आम्ही ज्या प्रकारचा टाईमपास आम्ही शूटिंग करताना करतो तो संपतच नाही. सो त्याच्यामुळे आता सीझन 3सुद्धा येणार आहे या शोचा. सो तेव्हा तर अजून खूपच मैत्री वाढेल, दिसेलच तुम्हाला. ओके, बरं, तुमच्या तिघांचा जसा बॉन्ड चांगला आहे, तर याच्यामुळे कधी शूटिंगमध्ये डिरेक्टरला कधी इंटरप्शन्स असे झाले नाही, मदतच झाली हां. उलट. तुमच्या फ्रेंडशिपची? आम्ही खूप चांगले नट आहोत. आम्ही खूप सिन्सिअरली कधी त्याच्यामुळे आमच्यामुळे कोणाला त्रास झाला नाही कधीच. नाही, पण आमच्या तिघांच्या म्हणजे जे काही मस्ती आम्ही करतो आणि ते हे करतो ना, त्याच्यामुळे काही ज्या काही नवीन काही मुवमेंट्स सापडल्या असतील किंवा नवीन काही ॲडिशन असेल तर त्याची मदतच झाली आहे त्या सीनमध्ये काहीतरी डेव्हलप करायला.
उपद्रवी नाही असं उपद्व्यापी असं त्रास देणारं काय आमच्यातलं उपद्रवी करेक्ट उपद्रवी. ओके. सो मी तुमच्यासोबत एक छोटासा रॅपिड फायर खेळणार आहे. जसं तुमच्या पहिल्या सीझनमध्ये तुम्ही ट्रिप केली होती, आय थिंक सेकंड सीझनमध्ये सुद्धा केलेली असेलच. सो अशा काही फसलेल्या गोष्टी मी तुम्हाला विचारणार आहे. सो तिघांनी खरी खरी उत्तरं द्या. तुमची फसलेली ट्रिप. फसलेली ट्रिप मला खूप पूर्वी आमची आठवते, एक फॅमिलीची आमची कास पठारला ट्रिप चालली होती आणि त्या बसमधनं आम्ही अगदी पुण्यातून थोडे बाहेर गेलो, अगदी 10 किलोमीटर, आणि गाडीचा एक ॲक्सिडेंट झाला, अगदी मायनर ॲक्सिडेंट झाला. पण आमच्या घरातले सगळेजण पॅनिक झाले आणि तिथून आम्ही घरी आलो लगेचच. आणि त्यानंतर आम्ही घरीच सगळ्यांनी भेळ आईस्क्रीम खात टाईमपास केला. ती ट्रिप कधी झालीच नाही कास पठारची. ओके. सो अभय तुझी ट्रिप. आमच्या शाळेची एक ट्रिप होती, तर ती त्याच्यामध्ये खूप सारे भोर भाटगर बनेश्वर अशी ती एक ट्रिप होती. पुण्यातल्या शाळेतल्या मुलांना घेऊन जायची ती वाली. तर ती ट्रिप निघायला उशीर झाली, मध्ये पोचायला उशीर झाली. तर जे सगळ्यात एक्साइटिंग जे ठिकाण होतं तिथे ट्रिप गेलीच नाही. तर 60 मुलं बसमधनं परत मेन ठिकाण न बघताच परत आलो आम्ही. तर ती एक आठवली मला आता. कुठे ट्रिप? भोर भाटगर बनेश्वर. सो ललित तुझ्या आयुष्यात. मी उल्हासनगरला होतो शाळेत असताना. तेव्हा आम्हाला असं सांगितलं होतं की आम्ही काश्मीरला न्यायचं आहे ट्रिप म्हणून. तर मी खूप एक्साइट झालो होतो आणि मी घरातनं पैसे वगैरे आम्ही सगळे हे करून बस आमची निघाली. आणि मला असं झालं की उल्हासनगरवरून मी चाललोय काश्मीरला बसमधून आणि परतही येणार आहे आजच. तर मला काही कळे ना की असं कसं होतंय. आम्ही छोटा आणि तेव्हा मला काही संकल्प, आम्ही उल्हासनगरला अजूनही लोकांना माहित नाही की आरे नाही, आरेमध्ये गोरेगावचं जे आरे आहे तिथे एक जागा आहे ज्याला छोटा काश्मीर असं म्हणतात. तिथे मी पोहोचलो. तर ते माझ्या मनाला त्याचा जो आघात झालाय माझ्या मनावर, मी अजूनही त्यातनं सावरलेलो नाहीये. सो ही फसलेली छोटा काश्मीरची ट्रिप होती. ओके. फसलेला पदार्थ स्वतः केलेला खूप आहेत, खूप. अगदी जे ऐकायला आवडेल. अरे बापरे, मध्ये मी एकदा घरी असताना एग फ्राईड राईस असा करायचं ठरवलं आणि खूप काय काय हे आणलं, कांद्याच्या पातीपासून सगळं आणलं. ते काही जमलं नाही मला. असा एक गिजगिजीत असं ते सगळं अंड भात असा एक गोळा झाला अख्खा. तर तो फ्राईड राईस असा मला फडफडीत आवडतो तसा न झाल्यामुळे माझा मूड ऑफ झाला. आता येतो फ्राईड राईस. आता बेस्ट, आता कधी पण या खायला. ओके. अभय तुझ्या आयुष्यातला फसलेला. आय थिंक मुंबईत मी असा येऊन जाऊन असताना शशांक शेंडे नावाचे एक नट आहेत, त्यांच्याकडे मी राहायला गेलो होतो. आणि ते खूप मला गिल्ट वाटत होता, मी त्यांच्या घरी राहतो म्हणून. काहीतरी मला काम करायचं होतं म्हणून मी चहा करून देणार होतो त्यांना. आणि मी चहात मीठ टाकलं होतं साखरेच्या जागी. असं खरं तर तसं एकदाच झालं आयुष्यात माझ्या, परत कधी आधी पण झालं नव्हतं. पण ते कसं तरी झालं. पण ते ओके. त्याच्यानंतर आता चहा येतो. उत्कृष्ट अमृततुल्य चालवतो मी एक. ओके. ललित तुझ्या आयुष्यातला फसलेला. हा पदार्थ माझा नेहमी फसतो, अजूनही फसतो. मला अंडी नीट उकडता नाही येत. तर ते पण उकडण्यामध्ये फार काही करायचंच नसतं. तेच माझं चुकतंय. फार काही करायचं असेल तर मला चांगलं जमतं. फार काही करायचं नसेल ना, छोटी गोष्टी मला जमत नाहीत. तर ते नेहमी एकतर कच्ची राहतात, नाही तर एवढं ते शिजतं की त्याचं सगळं बट्ट्या बोळून जातो. 10 मिनिटं ठेवून मीठ टाकायचं त्याच्यात पाण्यात, गरम पाण्यात. त्यांनी तिचं कवच फुटत नाही. पहिलं पाणी उकळलं पाहिजे आणि मग अंडी मला टाकायची. ते वेळेचंच कळत नाही. 10 मिनिट कशी जातात ना. मी 10 मिनिटात कधी 20 मिनिटाची कामं करत राहतो. टायमर लावा. टाइम तसं करून बघतो एकदा. ओके. फसलेलं प्रपोजल. नाही. कधीच नाही. विचारलं की हो. नाही नाही विचारलाच होऊ शकतं, पण विचारलं की शक्यतो होय. त्यामुळे नाही. ललित. नाही. कधीच नाही. ओके. आपण विश्वास ठेवूया तिघांवरही आता. फसलेला इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू मी कधीच नाही दिला. मी ऑडिशन्स खूप दिल्यात. ते जर इफ इट क्वालिफाईज ॲज इंटरव्ह्यू तर एक NSDलाच मी एंट्रन्स एक्झाम दिली होती. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला मला जायचं होतं शिकायला. आणि त्याचा इंटरव्ह्यू होता आणि त्याच्यानंतर एक रिटर्न एक्झाम होती. ती आधी मी हिंदीत लिहिली. मग मला असं लक्षात आलं आपलं हिंदी खूपच वाईट आहे. मग मी ते अख्खं खोडून इंग्लिशमध्ये लिहिली. आणि ते सगळं इंटरव्ह्यू ऑडिशन जे काही होतं ते खूप फसलं. अर्थातच मी NSDला सिलेक्ट नाही झालो. तर हे एक असू शकतं. ओके. सो अभय तुझ्या. नाही
का मागच्या एका प्रमोशनला इंटरव्ह्यू घ्यायला एक ताई आल्या होत्या आणि त्यांना माझ्याशी काहीच माहिती नव्हतं आणि त्या मला ज्या प्रश्न विचारत होत्या त्याच्यामुळे त्यांचं काही चुकलं नाही, माझंच फसलं काहीतरी असं मला वाटत होतं की मी या क्षेत्रात येऊन माझं काहीतरी फसलं असं मला वाटलं. तुझा फसलेला इंटरव्ह्यू. मला लक्षातच नाही राहत इंटरव्ह्यूज दिल्यानंतर, त्याच्यामुळे फसत असतील कदाचित, पण मला लक्षात नाही राहत, पण मस्त. फसत असतात. खूप चांगलं उत्तर आहे. ओके, तुमची फसलेली क्रांती, अशी एखादी क्रांती करायला गेलात आणि ती फसली आहे. मी स्क्रीनवर अभिनय पण करतो काय काय पण मी नाटक डिरेक्ट करतो खूप गेली अनेक वर्ष, प्रायोगिक नाटक मुख्यत्वे. आणि प्रत्येक प्रायोगिक नाटक करत असताना असं वाटतच असतं की हे क्रांतिकारी नाटक आहे आणि आपल्याला काहीतरी नवीन गवसलं आहे, पण त्यातली अनेक नाटकं फसलेलीही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं नाटक जे वाटतं की क्रांतिकारक आहे आणि ते फसलं, असे अनेकदा अनुभव येतात. त्यामुळे नाटक असं म्हणू शकतो. सो तू काही क्रांती करायला गेलायस आयुष्यात आणि ती फसली आहे. नाही, क्रांती होईल असं वाटत होतं, ती झालीच नाही. म्हणजे की आयुष्यात हां, नाही मी एका वर्षात, मी तेच ह्याला काल सांगतो की मी एका वर्षात 3 सिनेमे कुठले शूट केले होते ज्याच्याबद्दल मला खूप एक्साइटमेंट होती आणि ते 3ही सिनेमे आलेच नाहीत. तर ही माझी क्रांती राहिली, क्रांती घरी राहिली माझी बस. ओके, तुझ्या आयुष्यातली फसलेली क्रांती. मी शाळेत असताना उल्हासनगरला कल्याणला होतो, त्याच्यामुळे आम्ही जे ठरवलं, जिथे झेंडे काढायचे होते तिथे आम्ही गाडूनच परत आलेलो. म्हणजे क्रांती कधी फसली नाहीये तशी. ओके, शेवटचा प्रश्न, एक फसलेला निर्णय. फसलेला निर्णय सांग जरा, तुला कुठले आठवत आहेत का? मी निर्णयांकडे फसला आहे का नाही अशा प्रकारे बघत नाही, कारण की तो निर्णय आत्ता जरी फसलेला वाटत असला तरी पुढे तो वाटू शकतं की नव्हता फसला, किंवा त्या पुढे वाटेल की फसला होता. सो असं काही decided नसतं. हां, असं काही नाही. आठवलं? नाही, असं काय आजचंच माझे केस कुरळे आहेत, तर आज मी पहिल्यांदा असे हे केलेत सरळ. अभयनी सांगितलं, माझा तुला अभय मित्र. फसलेला निर्णय वाटतो पण चांगला दिसतोय तुला. नाही, मला असं बघायची सवय नाही, त्यामुळे मी विचार करतोय की हा फसलाय का नाही. नाही फसला. ओके, ग्रेट, थँक्स. आता नको काय करूस त्याला, हात नको लावूस त्याला. तर येस. तुझा फसलेला. नाही, निर्णयापर्यंत पोहोच. सो तुम्हा तिघांनी खूप धमाल उत्तरं दिली आहेत आणि थँक्यू सो मच. आणि शांतीत क्रांती या तुमच्या सिरीजच्या सेकंड सीझनसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.